कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी आज पूर्ण झाल्या। त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीचं वर्चस्व दिसून आलंय। विशाल शिराळे स्थायी समिती सभापती बनले। सत्यजित जाधव यांना परिवहन समिती सभापती आणि कौसर बागवान यांना महिला बाल कल्याण सभापती म्हणून संधी मिळाली, तर महिला बाल कल्याण उपसभापती पदाची लॉटरी दीपा ठाणेकर यांना लागली। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं 46 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय, तर विरोधी महाविकास आघाडीला 35 जागांवर समाधान मानावं लागलंय। गेल्याच महिन्यात महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। त्यानंतर आज विविध समिती सभापतींच्या निवडणुका पार पडल्या। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विशाल शिराळे यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली। त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे अमर समर्थ उतरले होते, पण महायुतीचं स्पष्ट बहुमत असल्यामुळे अमर समर्थ स्थायी सभापती पदाची निवडणूक जिंकण्यात असमर्थ ठरले। तर कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समिती सभापतीसाठी देखील दुरंगी लढत झाली। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सत्यजित जाधव विरुद्ध काँग्रेसचे दुर्वास कदम यांच्यात मतदान झालं। त्यामध्ये सत्यजित जाधव यांना 8 आणि दुर्वास कदम यांना 5 मतं मिळाली। परिवहन समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेसला हुलकावणी मिळाली होती। त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज झाले आहेत। परिणामी आजच्या परिवहनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेईल अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती, पण राष्ट्रवादीच्या गटानं मोठं मन दाखवून परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव यांना पाठबळ दिलं। दुसरीकडे महिला बाल कल्याण समिती सभापतीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या कौसर बागवान विरुद्ध काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांच्यात लढत झाली। त्यामध्ये कौसर बागवान यांनी विजय मिळवला, तर याच समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या दीपा ठाणेकर विरुद्ध काँग्रेसच्या अरुणा गवळी यांच्यात लढत झाली। त्यामध्ये दीपा ठाणेकर विजयी झाल्या। पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषी मिरवणुका काढल्या। महापालिकेसमोर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली।